तुम्ही ऐकत आहात रेडिओ शुगर 90.8 FM जिंदगी स्वीट हो जाए आणि याच्या कल्टीकट्टा या शोमध्ये मी तुमच्यासोबत आहे RJ स्वरा. आणि आज माझ्या कल्टीकट्टा शोमध्ये इस्लामपूरची एक यंगस्टर आलेली आहे जिचं नाव आहे सायली चव्हाण. तर आता नुकत्याच महापारेषणच्या आपल्याकडे गेल्या वर्षी परीक्षा झाल्या होत्या, तर त्याचा रिझल्ट लागलेला आहे आणि यामध्ये सायलीचं आता सिलेक्शन झाले. तर सायली आज माझ्या कल्टीकट्ट्यामध्ये आलेली आहे, तर तुझं वेलकम आहे. थँक्यू सो मच मॅम. सर्वात आधी मला माझ्या यशामध्ये सामावून घेऊन रेडिओ शुगरमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच. आणि आता नुकतंच तुझं या महापारेषणच्या परीक्षेमध्ये सिलेक्शन झालंय, तर काय कसं वाटतंय तुला? खूप छान वाटतंय. म्हणजे माझे आई वडील असतील ते जे माझे यश मिरवतायत, माझ्यापेक्षा जास्त ते समाजामध्ये माझे यश मिरवतायत, तर ते बघून मला खूप छान वाटते. मला स्वतःला जेव्हा म्हणजे रिझल्ट लागला जेव्हा असं वाटलं की काही एवढं अचीव केलं नाही, पण ज्यावेळेस त्यांच्या डोळ्यांमध्ये तो आनंद बघितला किंवा जे प्राऊडली जे समाजात सांगतायत की माझ्या मुलीनं करून दाखवलं, तर ते खूप माझ्यासाठी तीच माझी पोचपावते असं मी म्हणेन. नक्कीच. तर आता आपण बघतोय की सध्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये महिला मोठमोठ्या आघाडीवरती काम करतायत, पारंगत आहेत. आणि त्याच्यामध्ये आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हे एक सेक्टर वेगळंच आहे. आणि तू बघत असेल की आजच्या दुनियादारीमध्ये ना भरपूर स्पर्धा आहे आणि तिथं आपलं टिकाव लागणं खूप कठीण जातंय. तर अशा वेळेला तुला काय वाटतं? नक्कीच नक्कीच. स्पर्धेचा विषय घेतला तर आता लॉकडाऊन पासून म्हणाल तर भरपूर रश आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. कारण ऑनलाईन जे मटेरियल अवेलेबल आहे, घरपोच सगळं मिळते, वातावरण मिळते मुलांना आणि मुलांचा अवेअरनेस जास्त आहे. त्यामुळे आणि थोडासा सरकारी नोकरी म्हणजे कल थोडा जास्तच असतो सगळ्यांचा, त्यामुळे अवेअरनेस खूप आहे आणि स्पर्धा पण खूप आहे. तरी सुद्धा सातत्य, जिद्द, चिकाटी आणि संयम या 4 गोष्टी जर असेल तर आपली नाव सहजपणे पार पडेल असं मला तरी वाटतंय. जो माझा पर्सनल अनुभव आहे तो मी शेअर करतेय त्या बेसिसवरतीच. आणि तुझ्या या वाक्यातूनच तुझ्यातली मॅच्युरिटी पण मला कळतेय की आणि संयम हा शब्द खरं तर म्हणजे 3 अक्षरी आहे, पण तो जो काळ असतो ना तो ज्याचा त्याला माहित असतो. तर मग आता महापारेषणच्या परीक्षा आपल्याकडे झाल्या आणि त्याच्यामध्ये जी काही तू तयारी केली असेल, प्रिपरेशन वगैरे, तर ते कसं होतं? म्हणजे हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे, सरकारी नोकरी आपल्याला मिळवायचीच आहे, हे तुझं कधी ठरलं होतं? हे माझं ऍक्च्युअली 2019 पर्यंत मला सुद्धा असं इंडिपेंडंट वुमन वगैरे काही माझा कल नव्हता. प्रायव्हेट जॉब सिंपल 10 to 5 असं माझं थोडंसं हे होतं. पण 2019 मध्ये थोडंसं वाटलं की एक अधिकारीचा सहवास, जे माझी बहीण आहे घरात ती सुद्धा अधिकारी आहे, तर तिचा मला थोडा सहवास लाभला की एक महिला अधिकारी म्हणून कसं वावरलं पाहिजे समाजात, किंवा फॅमिली फंक्शन असेल तर इथं तिला मिळणारा मान असेल, तिचा थोडासा वावर असेल, तर तो थोडा मला भावला की त्याचा मोह मला झाला की आपण सुद्धा काहीतरी आपल्याकडं एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी पाहिजे, आपल्या हुकमी एक का म्हणतात ना, तो पाहिजे. फक्त क्वालिफिकेशन असून चालणार नाही हे मला तेव्हा जाणवलं. आणि मग मी त्यावेळेस ठरवलं की काहीतरी आपण याच्या पुढच्या वाटचालीसाठी काहीतरी पाऊल उचललं पाहिजे असं मला जाणवलं. मग मी थोडं क्लासेसची वगैरे चौकशी केली. मग औरंगाबादमध्ये टेक्निकलची जी बॅच होती 4 महिन्याची, तर ती मी केली कोविडमध्येच. तर त्याचं लॉकडाऊनमुळे ती बॅच 1 वर्ष चालली. असं 2020 पासून ते 24 पर्यंत मी टोटल 4 वर्ष तरी प्रिपरेशन करत होते. आणि हा माझा लास्ट अटेम्प्ट होता आणि मी ठरवलं होतं याच्यातच काय असेल ते 100% द्यायचं, जे होईल ते ऍक्सेप्ट करायचं, की परत रिग्रेट नाही झाला पाहिजे की मी कमी पडले किंवा माझ्याकडून काहीतरी 1% पण मिस झालं असं वाटायला. इतपत मी प्रयत्न केले या 4 वर्षात. आणि मग तू एज्युकेशन घेत होतीस तर तेव्हाचे दिवस थोडेसे वेगळे असतील, मग तेव्हा काय तुला बनावंसं वाटलं होतं? किंवा मग जेव्हा ही 4 वर्षांची तू प्रिपरेशन केलीस, मग तेव्हा आई पप्पांचा सपोर्ट कसा राहिलाय? त्यांना तू कसं हे पटवून दिलं होतं? हो, आई वडिलांच्या सपोर्ट शिवाय तर माझं नाव फक्त PDF मध्ये आहे, म्हणजे वेलीसारखं आहे. त्या वेलीला आधार देण्याचं काम माझ्या आई वडिलांनीच केलंय. जेव्हा जेव्हा तुटले होते तेव्हा त्यांनी सावरून घेतलंय मला या 4 वर्षामध्ये. खरं तर कॉलेजला असताना मला लेक्चरर व्हायचं होतं. मॅडम बस यायचं, लेक्चर घ्यायचं, छान त्याची क्रेज होती, मला आवड होती. आणि मी घरी लहानपणापासूनच मला टीचर व्हायचं होतं. मी घरी सुद्धा मम्मी पप्पांचे क्लास घ्यायचे, असं ओढणी वगैरे, त्यामुळे थोडी आवड होती मला. पण ते स्वप्न जेव्हा बघितलं त्यावेळेस आई वडिलांचं खूप योगदान आहे. माझं नाव फक्त पुढे, अगदी वेळ जातो म्हणून माझी आई स्वतः लायब्ररीमध्ये नाश्ता जेवण घेऊन यायची. माझे वडील सुद्धा कधी म्हणजे असं
लो झाले तर म्हणायचे समाजाचा तू विचार करू नको, जोपर्यंत मी खंबीर आहे ना तोपर्यंत तू लढ, मी आहे, समाज थोपवायला आम्ही दोघं आहे, तुझं तू अभ्यास कर, तुझं तू सिद्ध करून दाखव एकदा स्वतःला. असं खूप आई वडिलांशिवाय मी आज इथे नसतेच, आई वडिलांशिवाय. बरोबर आहे. तर सायली, मगाशी तू म्हणाली होतीस की आई पप्पांचा सपोर्ट तुला कायम राहिलेला आहे, आणि आज जेव्हा तू पाठीमागं वळून बघतेस तो प्रवास आणि आत्ताचा प्रवास खूप, अगदी मला तर वाटते 15 जानेवारीला माझा पहिला रिझल्ट लागला होता तेव्हापासून तर मला असं वाटते म्हणजे ही स्वप्नांचीच दुनिया आहे. अजूनही मला पटत नाही की खरंच माझा रिझल्ट लागला असं. कारण एक पिरियड असा होता म्हणजे मागचा अगदी 2024 डाऊनफॉल म्हणतात तो काय, तो मी जवळून बघितला होता. म्हणजे अगदी मी यशस्वी होईल ही आशा मी स्वतःच सोडली होती. मी दुसऱ्यांना मोटिवेट करत होते, माझ्या मित्रमैत्रिणींना, की तुझं होणार आहे असं वगैरे, पण माझं होईल याचा अर्थ मी निगेटिव्ह नव्हते, पण माझं होईल असं मी पूर्ण अपेक्षा सोडल्या होत्या. सतत येणारं फेल्युअर किंवा समाजाचं दडपण असेल, एज क्रायटेरिया असेल मुलींचा, तर त्यामुळं इनडायरेक्टली प्रेशर मी स्वतःच क्रिएट करत होती स्वतःवर. त्या दडपणामुळे मी ती होप सोडली होती माझंही सिलेक्शन होऊ शकतं असं. त्यामुळे त्या फेजमध्ये आणि अचानक 15 जानेवारीला जो रिझल्ट लागला त्यानंतर एकदम ड्रास्टिक चेंज म्हणतात ना ग्राफमध्ये, तो माझ्या आयुष्यात झालाय असं मला अजूनही वाटते. मी स्वप्नाच्या दुनियेतच जगते असं या टाइममध्ये. तर तू आता बोलता बोलता म्हणालीस की थोडंसं फेल्युअर आल्यानंतर नाही का आपण होप सोडून देतो किंवा नैराश्य येतं आपल्याला की आता बास. तर मग आजच्या जवळजवळ सगळ्याच मुलांचं असं होतंय, म्हणजे आता गव्हर्नमेंट सेक्टरच आपण नको पकडूयात, वेगवेगळ्या आता क्षेत्रामध्ये जी पण मुलं पुढे जायला प्रयत्न करतात तिथं प्रत्येक ठिकाणी स्पर्धा आहे, फेल्युअर आहे, मग सक्सेस आहे, आणि कष्टाची जोड तर लागतेच. मग अशा मुलांना तू काय सांगशील? नाही, माझं असं मत आहे की विदाऊट फेल्युअर आजपर्यंत कोणच वरती आला नाही, आणि फेल्युअर पण गरजेचंच आहे. ज्या दिवशी तुम्ही अधिकारी होऊन खुर्चीवरती बसाल त्यावेळेस तुम्हाला त्या फेल्युअरची जाणीव होईल, की ज्या दिवशी खुर्चीवर बसाल की वाटेल मी डिझर्व करतो ही खुर्ची किंवा हे सक्सेस मी डिझर्व करतो म्हणून मला भेटलं. जे की तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर सक्सेस भेटलं तर त्याची तेवढी किंमत वाटणार नाही तुम्हाला. जे फेल्युअर घेत घेत किंवा जे असं धडकी खात खात तुम्ही जोपर्यंत तिथपर्यंत पोहोचाल ना त्यावेळेस त्याची किंमत, त्या खुर्चीची किंमत किंवा त्या अधिकाराची किंमत तुम्हाला येईल असं मला वाटतं. 4 वर्ष तू आता प्रिपरेशन करत होतीस आणि या एक्झामची तयारी, आणि 3 वेळा तू एक्झामला बसली होतीस, तर 3 वेळा फेल्युअर आलेलं. मग तेव्हा कसं स्वतःला मोटिवेट केलंस? म्हणजे तेव्हा काय असं वाटत होतं तुला की अरे परत बसूया आता एक्झामला की नको? फेल्युअर फोकस्ड एक्झामचे माझे 3 फेल्युअर होते, आणि ज्या सरळ सेवेचे होते अशा मला वाटतं माझे एक 17 ते 18 फेल्युअर्स असतील ज्या सरळ सेवेच्या असतील. पण मी प्रत्येक वेळेस जेव्हा फेल्युअर आलं तर दुसऱ्या दिवशी हे सांगायचे की आजपासून नवीन सुरुवात करायची. एकदा बघितले ना स्वप्न तर ते शेवटपर्यंत न्यायचं एवढंच माझ्या हातात आहे. जसं की श्रीकृष्णांनी महाभारतात अर्जुनाला सांगितलं होतं की कर्म करत राहा, तुझं फळ तुला भेटेल, त्या वेळेची योग्य वेळेची वाट बघ फक्त आणि तुझं कर्म करत राहा. तसंच मी प्रत्येकाला हे सांगते की आपल्या हातात तेवढंच आहे की 100% देऊन तुमचं कर्म तुम्ही करत राहा. ज्यावेळेस तुमची वेळ येईल ना देव तुम्हाला भरभरून देईल. त्या योग्य वेळ येण्यासाठी आज तुम्ही 100% देत राहा तुमचं, एवढंच मी सगळ्यांना सांगते. बरोबर. तर आता रिझल्ट तर लागलेला आहे आणि तेव्हाचे मोमेंट्स म्हणजे फॅमिलीचे जवळून तू बघितलेस आणि बाकी फ्रेंड्सला पण नाही का तुझ्या रिझल्ट बद्दल आता कळलं असेल, त्यामुळं आजूबाजूचं सध्याचं वातावरण तुझं खूप हॅपीवाला असणार आहे. नक्कीच. तर मग आता जेव्हा तुझी पोस्टिंग होईल तर तेव्हा कसं असेल, काय म्हणजे आता पहिला ट्रेनिंग होईल, म्हणजे इमॅजिनरी मी क्वेश्चन विचारते. नक्कीच आनंद तर सगळ्यांना भरपूर झाला. आम्ही त्या 2-3 दिवस तरी काही आई वडील माझे झोपले नाही, सगळे असं थोडे इमोशनल झाले ना. एवढं कष्ट जवळून बघितलेले 2च व्यक्ती असतात, आपले आई वडील आणि एखादा दुसरा जवळचा मित्र असतो ज्यांनी आपले कष्ट पाहिलेले असतात, तर त्यांनाच आपल्या यशाची खरी किंमत असते. असं तर खूप आनंदी म्हणजे सगळेच भरभरून कष्टाचं चीज झालं, त्यामुळे सगळ्यांना भरपूर आनंद आहे. त्यामुळे आता पहिला जे होईल ते ट्रेनिंग होईल, पहिला फरीदाबादला दिल्लीला ट्रेनिंग होईल याचं, त्यानंतर मग पोस्टिंग होईल आणि आपल्याला जवळपास मिळून जाईल आपल्या जिल्ह्यामध्ये पोस्टिंग. तर आता तू मगाशी जेव्हा म्हणालीस की तू प्रिपरेशन वगैरे करत होतीस, तर त्या पिरियडमध्ये तुला स्टडी करत असताना कुठे आपलं चुकलंय असं तुला काही जाणवलं का? म्हणजे मुलांच्या काय चुका होतात किंवा काय राहून जातं का स्टडीमध्ये? कारण 3 वेळा तुला पण फेल्युअर आलं, अभ्यास तर सगळ्यांचाच झालेला असतो, मग कुठं चुकतंय काय वाटतं? तर 2023 नंतर मी पण अनालिसिस केलं स्वतःचं, जे की 2024ला मी अनालिसिस स्टार्ट केलं की माझे वीक पॉइंट्स काय आहेत ज्याच्यावर मी कामच करत नव्हते. माझे वीक पॉइंट्स ओळखले, स्किप केलेले पॉइंट्स ओळखले, टाइम मॅनेजमेंट असेल
त्या सगळ्या गोष्टींवर काम करणं असेल. म्हणजे आजकाल चुका कळतायत आपल्या सगळ्यांना, म्हणजे माझं पण अजून आहेत काही एमपीएससीतले मित्रमैत्रिणी ज्यांना चुका कळतायत, पण ते चुकांवरती कामच करत नाहीत. जर काम केलं तर ते रिझल्ट ओरिएंटेड अभ्यास होणार आहे आपला, तर त्या चुकांवरती काम पण तितकंच केलं पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे नुसत्या चुका ओळखून पण उपयोग नाहीये, तर मुळात चुका ओळखाव्या लागतात. कारण आजकाल कोणाला आपण चुकतोय हेच कळत नाही, की माझा ट्रॅक बरोबर आहे, माझा अभ्यास व्यवस्थित चाललाय, सगळं तर ठीक आहे, पण होत का नाहीये, हा आता जास्त प्रॉब्लेम आहे. तर चुका ओळखले तर काम करत नाहीत आणि चुका मेन म्हणजे ओळखतच नाहीत असं आहे. तर रिझल्ट पाहिजे असेल तर मला वाटतं की चुकांवरती सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. नक्कीच. तर आता एक जोक्स पार्ट, एक गमतीनं मी तुला क्वेश्चन विचारते की आता तुझं जर्नी तर मी सगळं ऐकलेलाच आहे आणि छान तुझं आता लवकरच पोस्टिंग होईल. सो या निमित्ताने आता तुझं एज बघता आणि बाकीच्या एक्झाम आणि स्पर्धा बघता मग घरी आता लग्न वगैरे हा टॉपिक पण ओघाने येतोच, मग हे कसं टॅकल करणार आहेस? हो हो हो. लग्न तर मुलींच्यासाठी नोकरीनंतर पहिला जो प्रश्न असतो तो लग्नाचाच असतो. नक्कीच नक्कीच ट्रेनिंग आणि थोडं जॉबमध्ये सेटल झाल्यानंतर मी नक्कीच लग्नाचा विचार लवकरच करणार आहे. म्हणजे स्पर्धा परीक्षा करताना मुलींसाठी सगळ्यात मोठा येणारा प्रॉब्लेम म्हणजे आहे ते तिचं वय, की पर्टिक्युलर वय आल्यानंतर समाजाचं एक इनडायरेक्टली दडपण तिला यायला लागतं की योग्य त्या वयात लग्न झालं पाहिजे, किंवा अजूनही गावाकडे अशी समजूत आहे की हे वय ओलांडलं की मग मुलींचा ग्लो कमी येतो, मग लग्नासाठी इश्यूज होतात, आई वडिलांना जास्त कष्ट घ्यावे लागतात त्या टाईपमध्ये. तर ती मानसिकता कुठेतरी लोकांची बदलायला पाहिजे असं मला वाटते. कारण इकॉनॉमिकल इंडिपेंडंट आणि स्वाभिमानी स्वावलंबी व्हावं प्रत्येक स्त्रीनं असं मला वाटते. पुढे जे येणारे जे प्रसंग आहेत तिच्या आयुष्यातले ते तिनं स्वतःहून बीट केले पाहिजेत. म्हणजे जर पुरुष प्रधान संस्कृती जरी असली आणि स्त्री पुरुष समानता जरी असली तरी तिलाही तेवढाच अधिकार आहे जे तिचे प्रॉब्लेम्स ती स्वतः बीट करू शकेल. आणि कधी करेल जेव्हा ती इकॉनॉमिकल इंडिपेंडंट असेल, तिच्याकडे स्वतः अधिकार असतील, पैशाचे असतील, किंवा जर ती वावरत असेल समाजात तर तिचा कॉन्फिडन्स असेल, सगळ्या गोष्टी हळूहळू बिल्ड होत जातील. त्यामुळे तिला इकॉनॉमिकल इंडिपेंडंट होण्यासाठी कर्तृत्व सिद्ध करणं गरजेचंच आहे असं मला वाटतंय. बरोबर. आणि नक्कीच तू छान इकॉनॉमिकल मुद्दा जो आहे तर तू छान म्हणलेस, पण मी त्यापेक्षाही असं म्हणेन की इकॉनॉमिकल वगैरे ह्या गोष्टी आपल्या म्हणजे त्या गरजेच्याच आहेत, त्या नीड्स आहेत आपल्या, बरोबर आहेत. त्या कुठलाही जॉब केला आपण तरी सुद्धा त्या नीड्स आपल्या फुलफिल होणार आहेत. पण मी असं म्हणेन की फक्त वय मुलीचं झालंय म्हणून लग्न करू नका. ती किती मेंटली प्रिपेअर्ड आहे त्या गोष्टींसाठी, हा महत्वाचा मुद्दा. मुलींना शिकून देतात की एक डिग्री होल्डर, 2 डिग्री होल्डर मुली आहेत तेवढा वेळ तिला देतात, पण आफ्टर दॅट की आता लग्न करा. म्हणजे सेटलमेंटची व्याख्या डिग्री नंतर हेच आहे की लग्न करा असं. तर जेवढा वेळ तिला शिक्षणासाठी दिलाय तेवढाच तिला स्ट्रगल करून कर्तृत्व सिद्ध करायसाठी द्यावा, एवढं. बरोबर आहे. म्हणजे मी अगदीच काही पॅरेंट्सचा मुद्दा खोडून टाकत नाही, ते पण त्यांच्या जागी तेवढेच करेक्ट आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पण एक मुलगी म्हणून बॅलन्स कराव्या लागतात. लग्नाचं योग्य वय आणि तुमची मुलगी मेंटली प्रिपेअर्ड आहे का त्या रिस्पॉन्सिबल गोष्टींसाठी. सो ते तेवढाच त्या गोष्टींचा विचार करा. आणि बाय द वे आता वुमेन्स डे नुकताच झालाय आणि वुमेन्स डेचा सध्या सप्ताह आपण सेलिब्रेट करतोय आणि तू इथे आली आहेस आणि खूप छान तू बोलली आहेस. आणि नुकतंच तुझं महापारेषण या विभागामध्ये सिलेक्शन झालंय, तर तुला खूप साऱ्या शुभेच्छा आणि पुढे तुझी अशीच वाटचाल खूप सुंदर राहो. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू मला इथं आमंत्रित केल्याबद्दल आणि अगदी मैत्रिणीसारखं मला वातावरण करून दिल्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार. थँक्यू.